हेच दरवर्षी दर दिवशी आपण मेथीची भाजी आणि भाकरी खाऊन जर तुम्हाला हे कंटाळा आला असेल तर चला झटपट करूया भाकरी आणि मेथीचं कॉम्बिनेशन, म्हणजेच आपले मेथीची वडी. तर हो, अगदी मेथीची भाजी आणि भाकरी खाऊन कंटाळा आला असेल बऱ्याच वेळा, की आपण सीझन आहे म्हणून अनेक वेळा मेथी करतो आणि खाऊन खाऊन कंटाळा येतो अगदी, आणि लहान मुलं तर अगदीच आवडीने खातही नाही. आणि मग सकाळी सकाळी अगर ती इच्छा असली तरी ते करायला अगदी जड होतं, कारण की भाकरी करा, चपाती करा किंवा मग भाजी करा, मल्टीटास्किंग काम होतं. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत झटपट होणारी वन पॉट मील भाकरी आणि मेथीची भाजी, अगदीच वडींमध्ये. तर हो, ही आहे मेथीची वडी, कोथिंबीर वडी नाही आहे, मेथीची वडी आहे. आणि हे सुद्धा ट्विस्ट आहे, अगदी कमी तेलामध्ये आपण ह्याला शॅलो फ्राय केलेलं आहे आणि अगदी कमी वेळेत आणि भरपूर हेल्दी असं आपण ह्याला करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी नवीन रेसिपी आहे, नवीन वर्षाची एक नवीन रेसिपी नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने ही मेथी वडी. तर लहान मोठे जे कोणी असतील तुमच्या घरी ते आवर्जून तुम्हाला ह्याची डिमांड करतील जर एकदा तुम्ही ह्या पद्धतीने ही रेसिपी फॉलो केली तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, आणि आवडलं, हेल्पफुल झाला तर नक्कीच लाईक केल्याशिवाय जाऊ नका, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचा बेल आयकॉन दाबल्याशिवाय जाऊ नका, कारण की सर्वात प्रथम आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्याकडे येतील जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं तर. आणि इतके छान छान आपण व्हिडिओ शेअर करतो तर त्याचा मोबदला म्हणजेच आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे आपले व्हिडिओ अनेक लोकांनाही हेल्पफुल ठरतील. तर चला बघूया असं योग्य प्रमाण. तर इथं घेतलेली मी अर्धी जुडी स्वच्छ निवडून, स्वच्छ धुवून, 2-4 पाण्याने धुवून स्वच्छ त्याला निथळून बारीक चिरून घ्यायची आहे. अर्धी जुडी आहे, साधारण हे 2 मोठ्या वाट्या आहेत. तर चला एक अर्धी जुडी म्हणजे समजून जा. आणि आता इथं 1 मूठच्या वर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ते सुद्धा निवडून स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घेतलेली आहे. आता कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं घेतले सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ. आता मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. धने जिरे पावडर नक्कीच घ्या. आता इथं घेतलेले आहेत मी पिवळी मुगाची डाळ, अर्धी वाटी भिजवून अर्धी वाटी आहे. आता इथं प्रत्येकाकडे तांदळाचं पीठ असेलच असं नाही, त्यामुळे मुगाची डाळ प्रत्येकाकडे असते, त्यामुळे मुगाची डाळ घ्यायची भिजवलेली, ही एक ट्रिक आहे याच्यात. आणि इथं देठं घेतलेले आहेत मी, कोथिंबीरचे जे जाड देठं असतात ते घ्यायचे आहेत. आता सीझन आहे तर छान लसलशीत अशी कोथिंबीर भेटते, तर त्याच्या देठांमध्येही रस असलं तर नक्की घ्या कोथिंबीरचे देठं. आणि इथं लवंगी मिरच्या घेतल्या आहेत 4, आणि लसूण घेतले आहेत, बारीक आहेत लसूण गावठी, त्यामुळे 15 ते 20 घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता जाड लसूण असेल तर. आणि 1 चमचा तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ अनरोस्टेड आहे. तर चला आत्ता हिंग इथं मस्ट आहे, कारण की बांधणार नाही ही वड्या, त्यामुळे हिंग मस्ट आहे. आता इथं अजून काय चेंजेस करायचं, भाकरी कशा करायच्या. भाजी तर बघितली आपण, मुगाची डाळ घेतली, मिरच्या घेतल्या, लसूण घेतले, देठही घेतले, मेथी घेतली, कोथिंबीरही घेतली. पण आता भाकरीचं काय, तर इथं भाकरही आपण ह्याच्यातच घालणार आहोत. ते कसं काय, चला बघूया. सर्वात प्रथम आपण ही मुगाची डाळ जी भिजवलेली पाण्यासकट आपण मिक्सरच्या भांड्यात टाकली, देठं टाकले, मिरच्या टाकल्या आणि लसूण टाकलं, आणि छान ह्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. छान फाईन बारीक पेस्ट व्हायलाच हवी ह्याची. डाळ छान बारीक वाटल्या जायला हवी, आणि कोथिंबीरचे जे देठं आहेत ते सुद्धा. आता आपलं बेसिक वाटण इथं रेडी आहे. आता वाटण पूर्णपणे चेक करायचं चमच्याने किंवा हाताने. एखादं जाड डाळीचं कण किंवा देठाचं कण राहता कामा नाही. आता इथं मिक्सिंग बोलमध्ये इथं मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं घेतलेलं आहे, तुम्ही कोणतेही घेतलं तरी चालेल. 1.5 कप हे असं कोणत्याही वाटीच्या अनुसारही तुम्ही मोजून घेऊ शकता. इथं 1.5 कप हे ज्वारीचं पीठ, त्यात तीळ टाकले, आणि बाजूला अर्धा ग्लास किंवा 1 कपाचं पाणीसुद्धा बाजूला हातासरसे घेतलेलं आहे. सुके मसाले टाकले, हळद, हिंग, तिखट, धने जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर, आणि आता टाकणार आहे मेथी. आता हे कसं काय करायचं, अगदी साधी सोपी कोणीही बनवेल, जसं आपण रेग्युलर कोथिंबीर वडी करतो ना अगदी त्याचप्रमाणे. आता हे संपूर्ण आधी कालून घेऊया, जे सुके जिन्नस आहे म्हणजे मेथी, कोथिंबीर, तिखट, मीठ, पीठ, तीळ हे सगळं एकजीव व्हायला हवं. आणि जसं जसं आपण ह्याला चोळत आहोत, जसं जसं आपण ह्याला मिक्स करत आहोत, तसं तुम्ही बघू शकता की मेथी जी आहे ती आकसत चाललेली, म्हणजे ती आपलं साईज कमी करत चाललेली आहे. पिठामध्ये मिक्स होते आणि प्लस ती
अगदी शोषून घेते. तर आत्ता जसं असं हे मेथी आपण मिक्स केली, मग आपण जे डाळीचं आणि मिरची लसणाचं वाटण होतं ते सगळं काढून घेतलं आणि असं एक पीठ मळून घेतलं. जसं आपण रेग्युलर पीठ मळतो अगदी तसंच, काय याच्यात रॉकेट सायन्स नाही. तितकं वाटण लागलं आणि पाणीसुद्धा लागलं 1 कप जे मी घेतलेलं साईडला. आणि असे 3 रोल, असे 3 हुंडे आपण असे तयार करून घ्यायचे. आता 2 बारीक झाले आणि 1 थोडंसं मोठं झालं, तर म्हटलं आता चौथा कुठे करू, 1 बारीक, त्यामुळे 1च मोठा गेला आणि 2 असे लहान झाले. चाळणी घेतली, कोणतेही चाळणी आपली जे असे होलची असते ना गव्हाची, ते घेऊ शकता. आता इथं अजून एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. आपण काय करतो की अगदीच जावेकडे, नंदेकडे, बहिणीकडे म्हणून आपण हे स्टीमर घेतो. आता बराच वेळा काय होतं की आपण अनवॉन्टेड भांडे जे आहेत ना ते फ्रीजमध्ये किंवा घरामध्ये, किचनमध्ये अपडेट करत राहतो, बट त्याचा अर्थ किंवा त्याची गरज नाही लागत. आता हे बघा, चाळण ठेवली, त्याच्यावरती असे आपले आजकाल प्रत्येक कढईला, पॅनला काचेचे झाकणे येतात, ते ठेवलं. आता हे बघा, इथं मी स्टीम करायला ठेवली जी चाळण होती, त्याला तेल लावून घेतलेलं. आता सांगायचं तात्पर्य काय माझं ते मी दाखवतेच. 15 ते 20 मिनटं इथं स्टीम करून घ्यायचं. आता हे बघा, पातेलं ठेवलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवली, झालं की आपलं स्टीमर रेडी. कशाला ते बाजारातून स्टीमर घ्यायचं, ह्याच्याकडे त्याच्याकडे म्हणून माझ्याकडे यावं, असं कधी करू नका. कारण की गर्दा होतो भांड्यांचा, आपल्या किचनमध्ये पसारा होतो आणि अनवॉन्टेड जे मटेरियल आहे ते स्टफ होत राहतं, पसारा वाढतो. आता इथं 15-20 मिनटं नंतर मी चेक केलं, थोडंसं ओलावा वाटला, तर परत एक 5 मिनटं ठेवूया. आणि मग ह्याला गार झाल्यावरती ह्याच्या जसं आपण रेग्युलर कोथिंबीर वडे किंवा वड्या आपण कापून घेतो, आलू वडे, तसं कापून घ्यायचं. तर चला बघ, तर हे बघा, परत एक 5 मिनटं ठेवलं मी, गॅस बंद केला आणि झाकण उघडून ठेवायचं. गार झाल्यावरती माझी फोनची जी चार्जिंग आहे ती लो झाली होती, त्यामुळे रिमेनिंग शूट करता नाही आलं मला. आता जे कापायचं तसं आपण कापतो. वड्या थंड झाल्या रोल की त्याच्या अशा फोडी करायच्या अगदी अशा, आणि एखाद्या स्टोरेज बॉक्समध्ये अशा फ्रीजच्या कोणत्या डब्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 2 दिवस 4 दिवस तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता फ्रीजमध्ये ठेवून. म्हणजे शॅलो फ्राय करायच्या जितक्या हव्यात तेव्हा, जेव्हा पाहिजे तेव्हा, सकाळ संध्याकाळ जेव्हा पाहिजे तेव्हा असे तुम्ही पटकन शॅलो फ्राय करायच्या. आता शॅलो फ्राय करायची तर अजून नवीन ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याला ढोकळा खूप आवडतो, पण ढोकळ्याचा जो तडका असतो तोच आपण इथे एक तडका देणार आहोत. अगदी ढोकल्यापेक्षाही इझी तडका मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्याच्यासाठी लागणार एक कढीपत्ता, जसं तुम्ही पूर्वी बघितला वड्यांच्या वरती एक कढीपत्ता होता, बघा ढाळ होती कढीपत्त्याची, ती घेतली. पॅनमध्ये गरम करताना ते कढीपत्त्याची जी डाळ आहे ती ठेवलेली, मग त्याला काढली. छान ड्राय झाल्यावरती त्याला असे तुकडे करून घ्यायचे कढीपत्त्याचे, म्हणजे ते इंटेक होतात. अख्खा कढीपत्ता राहिला ना, मुलंही खात नाही आणि आपणही खात नाही, त्यामुळे बारीक असं तुकडे करायचे कढीपत्त्याचे आणि तेल टाकायचं. पॅन गरम झाल्यावरती गरजेपुरतं अगदी 2 चमचे तेल इथं मी टाकलेलं आहे, जितकं आपण फोडणीला भाजीला टाकतो अगदी तितकंच 2 चमचे तेल. पॅन थोडासा छोटा आहे त्यामुळे जास्त वाटू शकतं, पण तेल तितकंच आहे 2 चमचे. छान तडतडला कढीपत्ता, तेल तापल्यावरती की लगेच टाकायचं आपली तीळ. आता तीळ कसे टाकायचे, अगदी असे स्प्रेड करून टाकायचं. एक अर्धा चमचा तीळ म्हटलं तर असे पसरून टाकायचे तीळ. आणि तीळचा जे खमंग तडका बसतो ना, ह्या वडींना आउटस्टँडिंग लागतं. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. तीळ जसं तडतडायला लागले की लगेच गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची, तीळ अंगावरती हातावरती उडू नये त्यामुळे, आणि लगेच ह्या वड्या सेटल करायच्या. तुम्हाला हवं तुमचं पॅन जितका लहान मोठा असेल त्यानुसार तुम्ही त्यात वड्या बसवू शकता, फ्राय करू शकता एका ह्याच्यामध्ये. आता हे बघा, आता मी इथं साधारण 5-6 टाकलेल्या आहेत, 6-7. तर जितक्या तुम्हाला झेपेल तितक्या तुम्ही ह्याच्यात ॲडजस्ट करायच्या आणि मस्तपैकी तडका द्यायचा. आता नॉर्मल जेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करताल त्यालासुद्धा टाईम लागेल, पण ह्या ज्या आपण शॅलो फ्राय केलेल्या आहेत ना वड्या, ह्याला अगदी 2 मिनटं लागणार आहे. 2 मिनटं मी तुम्हाला गॅरंटी सांगते, 1 मिनटं. आणि जसं वड्या आपण ह्याच्यामध्ये सोडल्या की आता आपण गॅस जे आहे ना ते थोडासा मोठा करायचा आहे, म्हणजे अगदीच फुल नाही आणि एकदम लो नाही, मीडियम गॅस ठेवायचा आणि मस्तपैकी याला 1 मिनटं एका बाजूने करायचं आणि मग परत ट्विस्ट करायचं आणि दुसऱ्या बाजूने 1 मिनटं. छान असे खरपूस ब्राऊन होतात आणि कुरकुरीत, म्हणजे अगदी तांदळाचं पीठही नाही टाकलं, छान मुगाच्या डाळीचं असे खमंग चव येते आणि मुगाच्या डाळीने छान कुरकुरीतही होतात. भाकरही आहे ह्याच्यात, म्हणजे भाकरीचं पीठही आपण वापरलेलं आहे, प्लस आपण ह्याच्यात मेथीची भाजी वापरलेली आहे. आता सर्व गुण संपन्न, म्हणजे अगदी भाकर, मेथी हे सगळं आहे तुमच्या या टिफिनमध्ये. आता जरी कंटाळा आला किंवा मेथी भरपूर असेल तर वेस्ट करू नका, म्हणजेच
सीझनल भाज्या कधीही खाणं गरजेचं असतं. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. त्यामुळे कंटाळा करू नका किंवा यार मेथी 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 काय नाही, ह्या पद्धतीने करा. तुमचा टाईमही सेव्ह होईल. शाळेच्या मुलांना द्या, ऑफिसमध्ये घेऊन जा. पोटभरीचं अगदी फुलफिल 1 पॉट मील मी म्हणेल ना, तर ही आहे. भाकर भाजी अगदी शॉर्टकटमध्ये मेथीच्या वड्यांमध्ये, आणि त्याच्यातही डाळसुद्धा आहे. म्हणजे अगदी हाय प्रोटीन रिच अशा आपल्या मेथीच्या वड्या बनतात. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. तर नक्की ट्राय करा या नवीन पद्धतीने नवीन वर्षाला ही रेसिपी. आणि तिळीचा तडका नक्की द्या. आता नुसतंच मेथीच्या वड्यासाठीच हा तडका नसू शकतो. हा तडका तुम्ही इडली फ्राय करतानासुद्धा वापरू शकता. हा तडका तुम्ही कोथिंबीर वडीसुद्धा वापरू शकता. आलू वडी करतानासुद्धा हा तुम्ही तडका वापरू शकता. म्हणजे तीळ आणि कढीपत्त्याचा एक तडका द्यायचा आणि अशाच पद्धतीने याला असं शॅलो फ्राय करायचं. बघा, अगदी एका मिनटाला एका बाजूनी झालं आणि दुसऱ्या मिनटाला दुसऱ्या बाजूनी. बस, अजिबात तुकडे पडले नाही वडीचे, अजिबात चिकटल्या नाही वड्या, अजिबात करपल्यासुद्धा नाही. मस्त खरपूस लाल ब्राऊन कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. आणि एक वडी मला खूप त्रास देते, ती हातातच येत नाही. तर चला, आय होप जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच ना, तर ह्याच पद्धती बघा किती खेळायला लागली एक वडी जसं. तर चला, आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच ह्या पद्धती मी बाकीच्या रिमेनिंग वड्यासुद्धा फ्राय करून घेते. आणि जसं मी म्हणते की आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. आणि जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर नक्की आदल्या रात्री हिचं थोडेसे प्रिपरेशन करून ठेवले, मग स्टीम करून ठेवायचे आणि सकाळी उठून त्याचे काप करायचे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे. जसं मी म्हटलं की अगदी कमी तेलामध्ये, तेल वाटलं थोडंसं कमी झालं, थोडंसं एक अर्धा चमचा तेल परत दुसऱ्या बॅचला टाका, थोडीशी तीळ भुरभुरून घ्या आणि बस रेडी टू सेकंड बॅच. आता पटकन जाऊन ह्या सगळ्या वड्याच्या एक डब्बाभर वडी होत्या. तुम्ही बघितलं अगदी म्हणजे किती मोठ्या वड्या होत्या, पण मी अगदीच 5 मिनटात अख्खा स्लॉट मी केलेला आहे. म्हणजे एका रोलमध्ये माझ्या झाल्या 10 ते 12 आणि मग मी 3 रोल, म्हणजे एक रोल तर मी रात्रीच केला. आता हे 2 रोलचे होते तर ते सुद्धा आता करून घेतले. चला, आता पटकन जाऊन रेसिपी नक्की फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर जसं मी म्हणते लाईक करत जा, शेअर करत जा. कारण की असं टेस्टी खमंग खुसखुशीत आपल्या रेसिपी, नवनवीन रेसिपी आपल्या मित्रपरिवारांसोबतसुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा हेल्पफुल होईल. आणि इतकी प्रचंड मेहनत जे आम्ही करतो तर त्याला एक लाईक तर बनतंच आणि शेअरही बनतं. तर कमेंटही करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. ट्राय करून कमेंट करा नक्कीच. आणि खुसखुशीत खमंग ही मेथीची वडी, भाकर भाजी स्किप करून ही मेथीची वडी ट्राय करा. एक नवीन पद्धतीची. ह्याच्यात ना तुम्हाला तांदळाचं पीठ आहे, ना ह्याच्यात तुम्हाला पोहे घालायचे आहेत, ना ह्याच्यात प्रत्येकाकडे तांदळाचं पीठ असतंच असंही नसतं. त्यामुळे ही अगदी साधी सोपी मुगाची डाळीचा वापर करून अगदी हेल्दी आणि हाय प्रोटीन रिच अशी मेथी वडी ट्राय करा. आणि ह्याला कशासोबत खायचं, अगदी वरण भातासोबत असंही खाल्लं तर चालतं. जसं मी म्हटलं की अगदी टिफिनला मुलांच्या तुमच्या घेऊन जाऊ शकता. टी टाईमसोबत खाल्लं तरीही चालतं, म्हणजे चहाच्या टायमाला चहासोबत खाल्लं तरी एन्जॉय करू शकता. पिकनिकसाठीसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. जसं मी नेहमीच म्हणते, लाईक शेअर सबस्क्राईब करणं सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.